मोठे होते असे की कार्यक्रम होणार आहे ना, म्हणजे काय करणार असा प्रश्न नसून त्यांचं सगळ्यात सकारात्मकच हे आहे की कार्यक्रम कसं होईल, एक आचार्याचं आवर्तन आपण इथं करायचंच, अशा प्रकारचा निर्धार महिलांचा असतो. आता हा सगळा कार्यक्रम कशा स्वरूपाचा होईल, किती वाजता सुरू होईल, काय काय असेल त्यामध्ये? बरोबर 6:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. सुरुवातीला शंखनिनाद, त्यानंतर ओंकार सांगितला जाईल, 3 वेळा सगळ्या ओंकाराचा घोष होईल. त्यानंतर अथर्वशीर्षाचं पठण होईल. अथर्वशीर्षा पठणानंतर दगडूशेठवर रचलेले समूह गीत आहे ते सादर केलं जाईल. सादर केल्यानंतर सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सौ पाटील येणार आहेत. पुण्याचे महापौर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर त्यांचा सत्कार आणि त्यांचं काहीतरी एक 2-3 मिनिटाचं संबोधन होईल आणि मग सगळ्यांची महाआरती होऊन सगळ्यांना दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. अंदाजे किती संख्या आहे? सुरुवात जेव्हा 150 महिलांपासून झाली, आज तुमच्या अंदाजे किती संख्या दिसते मागे? आत्ता तरी अजून अर्धा तास आहे, 15,000च्या वर संख्या आत्ता ते चौकाच्या पुढेही ती सगळी संख्या बसलेली आहे. पण अजून ते सगळं पूर्ण होईल, दरवर्षीप्रमाणे संख्या राहीलच. आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. होते अरुण काका भालेराव, शुभांगी भालेराव आणि त्यांच्या टीम बरोबर सलग 25 वर्ष या सगळ्याचं आयोजन करतायत आणि अत्यंत उत्साहामध्ये दरवर्षीप्रमाणे हा अथर्वशीर्ष